शेवगाव नगरपालिका निवडणुकीत राजकारणातली एक वेगळीच चित्र पाहायला मिळाली। एकमेकांविरोधात अटीतटीची लढाई लढलेल्या, आरोप प्रत्यारोप करणारे उमेदवार अखेर निवडणुकीनंतर एकत्र आले आणि त्यातून सकारात्मक राजकारणाचा संदेश दिला गेला। महायुतीत अखेरच्या क्षणी बंडखोरी करत भाजप प्रदेश सरचिटणीस अरुण मुंडे यांच्या पत्नी माया मुंडे यांनी नगराध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल केला होता। त्यांच्या विरोधात अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्या लांडे मैदानात होत्या। या निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाच्या माया मुंडेंनी अवघ्या 86 मतांच्या फरकाने विद्या लांडे यांचा पराभव करत विजय मिळवला। निवडणुकीत पराभव झाल्यानंतरही विद्या लांडे यांनी मोठं मन दाखवत माया मुंडे यांना घरी बोलावून सत्कार केला। शेवगावच्या विकासासाठी सर्व पक्षांनी एकत्र काम करावं अशी भूमिका त्यांनी मांडली। या भेटीत अरुण मुंडे देखील उपस्थित होते। या निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी माया मुंडे, विद्या लांडे, भाजपच्या रत्नमाला फलके आणि शरद पवार गटाच्या परवीन काझी यांच्यात चुरशीची लढत झाली होती। मात्र माया मुंडेंच्या विजयामुळे शेवगावमध्ये एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा प्रभाव वाढल्याचं चित्र दिसत आहे। दरम्यान मुंबईत माया मुंडेंनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, विधान परिषद सभापती राम शिंदे यांची भेट घेतली। तर दुसरीकडे अजित पवार गटाचे अरुण लांडे पाटील यांनीही आपल्या निवासस्थानी माया मुंडेंचा सत्कार केला। निवडणुकीत बंडखोरी झाल्याने भाजपकडून कारवाईचे संकेत मिळत असले तरी आगामी महापालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमुळे सध्या तरी बंडखोरांवर कारवाई टाळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। एकीकडे राजकीय संघर्ष तर दुसरीकडे विकासासाठी हात मिळवणे, शेवगाव मधील ही अजब पण सकारात्मक राजकीय मैत्री सध्या संपूर्ण राज्याचं लक्ष वेधून घेत आहे। दरम्यान तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि इंडिया लीडरला फॉलो करायला विसरू नका।